अंदमानातील बंदिवानांचे अन्न. हिंदुस्थानात ह्या उलाढाली चालल्या असता म्हणजे 1911 इसवीच्या शेवटी आणि 1912च्या आरंभी मला अंदमानच्या बंदीगृहात जवळजवळ 1 वर्ष होत आलेले होते. त्या उभ्या वर्षात कठीणातले ते कठीण कष्ट सोसूनही आणि बंदीशाळेतले ते अन्न खाऊनही माझी प्रकृती एकंदरीत बरी राहिली. हे बंदीगृहातील अन्न कसे असे त्याची सर्वसामान्य कल्पना 1 वर्षाच्या अनुभवावरून आता थोडीशी देण्यास हरकत नाही. बंदिवानात जे जेवण देण्यात येई ते पुस्तकात केलेल्या नियमानुरूप पाहिले असता काही सरसहा अपुऱ्या प्रमाणाचे नसे. अंदमानामध्ये सर्व प्रांतातील भिन्न भिन्न जातींचे लोक येत असल्याने जेवण कटोराभर भात आणि 2 गव्हाच्या पोळ्या इतके असे आणि मिश्र पद्धतीचे असे ते ठीकच असे. परिमाणही साधारण मनुष्यास पुरेसे असे. केवळ कोलूमध्ये काम करीत असताना किंवा चक्की पिसताना मात्र अनेक लोकांस अशा विवक्षित श्रमात ते अधिक वाढविण्याची परवानगी देण्यात आली तर अन्न कमी मिळते असा प्रतिवाद करण्याचे कोणाचेही कारण उरणार नाही. बंदिवानात प्रथम ते सर्व अन्न खाऊनही भूक न भागणारे काही लोक असत, पण बहुधा ही स्थिती त्याच बंदिवानांच्या उदाहरणात 1-2 वर्षांनी पालटून जाई. बंदीगृहांच्या भयाण छायेत 2-3 वर्ष राहूनही ज्यांची भूक मेली नाही असे बंदिवान अगदी विरळा. तेव्हा एकंदरीत अन्नाचे ठरवलेले सरसहा परिमाण अंदमानात बरे आणि पुरेल इतके असे. परंतु त्या परिमाणाप्रमाणे अन्न मिळून बंदिवानांच्या तोंडात ते पडेपर्यंत मध्ये जी विघ्ने येत त्यांना मात्र सीमाच नव्हती. पंजाबी आणि पठाणी मुसलमान हे बहुधा गहू खातात, त्यांना भात नको असतो. ह्याच सद्गृहस्थातून अंदमानमध्ये राजबंदिवान आल्यापासून नियमाने वॉर्डर आणि त्यातही महत्त्वाच्या कष्टदायक कामावरील वॉर्डर बहुधा नेमले जाऊ लागल्याने त्यांना लागणाऱ्या निव्वळ गव्हाच्या पोळ्यांचा पुरवठा इतर बिचाऱ्या बंदिवानांच्या पोळ्यातून धाकधपट शायाने आणि लाचलुचपतीनेच ते करून घेत. बापड्या बंदिवानांनी भातच भात खावा आणि वॉर्डर महाराजांच्या कटोऱ्यात गुप्तपणे आपल्या पोळ्या टाकाव्यात, नाहीतर धमकी मिळालीच, बतलाएंगे तो तेरे को. मग त्यात कामातच कष्ट दे, त्यांच्यावर खोटे खटलेच भर इत्यादी प्रकारे त्या बंदिवानास ते वॉर्डर छळू लागत. हे छळणारे शेकडा 99 पठाण, पंजाबी आणि सिंधी मुसलमान असत आणि ते एकमेव स्वतःच्या अन्यायाची दाद वरपर्यंत न जाऊ देण्याची दक्षता घेत. तिकडच्या नीचातल्या नीच मुसलमानांतही हिंदूंचा द्वेष एका धार्मिक कर्तव्याची भावना पावलेला असतो. त्यामुळे जे असे छळले जात त्यात शेकडा 99 हिंदू बंदिवानच असत. या वॉर्डरास तुरुंगातच खावे लागे म्हणून ते ज्याची पोळी घेत त्यास भात तरी केव्हा केव्हा परत देत. परंतु पेटी ऑफिसर आणि जमादार म्हणून बाहेर सोडलेल्या बंद्यातील जे आत अधिकारी म्हणून आणलेले असत त्यांना तुरुंगात जेवण्याची आज्ञा नसे, परंतु इच्छा असे. कारण तुरुंगात जेवून टाकल्याने बाहेर स्वयंपाकाची दगदग आणि पैसा वाचे. ह्या अधिकारी वर्गाची भूक शमवण्यासाठी परत भात न घेताच बंदिवानास त्यांना आपल्या पोळ्या देऊन टाकाव्या लागत, नाहीतर त्या दिवशी कोठेतरी पेचात फसून 2 दंडे पाठीत बसायचेच. मिर्झाखान नावाचा जो पठाण तेथे मुख्य जमादार झालेला आणि छोटाबारी म्हणून गाजलेला असे, तो तर इतका चढेल झालेला होता की अनेक वेळा त्याच्यासाठी 10-12 पोळ्या गोळा करावयास तो कोण्या पठाण वॉर्डरास डोळ्यांनी खुणवी आणि आपण अन्न वाढीत जाणाऱ्याबरोबर हळूहळू पुढे चाले, पण डोळा त्या पोळ्या गोळा करणाऱ्यावरच असे. त्या वॉर्डराने मागितल्याप्रमाणे एखाद्या हिंदू बंद्याने पोळ्या दिल्या नाहीत की लागलीच मिर्झाखान परत फिरून ज्या दिसेल त्या निमित्ताने निदान पंक्तीत तिरपा बसतोस, उद्दामपणाने मजकडे पाहतोस म्हणून ओरडून त्यास त्याच्या हातातील सोट्याचे 2 रपाटे पाठीत तिथल्या तिथे हाणी. अंदमानात बंदिवानास आठवड्यात 1दा वा 2दा नरोटीभर दही मिळे. त्या दिवशी तर मोठमोठे पाण्याचे लोट भरभरून बंदिवानांना वेळेवर मारहाण करूनही त्यांच्यापासून दही घेऊन हे पठाण वॉर्डर आणि पेटी ऑफिसर पीत. एकदा एका हिंदू बंदिवानाने ते नरोटीभर दही एका बलुची ऑफिसरास न देता नियमाप्रमाणे पानात पडताच ते भातात मिसळले. ती गोष्ट त्या पेटी ऑफिसरास कळताच त्याने हिंदूंच्या पंक्तीत शिरून
त्या हिंदू बंदिवानाच्या शेजारी एक फुटकी नरोटी पडली होती. ती दाखवून म्हटले, ए हरामी, ए नरोटी क्यों लिया? कारण तुरुंगात फुटकी नरोटी जवळ ठेवणेही अपराध आहे. तू नरोटी का ठेवलीस असे म्हणत त्या बलूची मुसलमानाने त्या हिंदू बंद्याची शेंडी धरली आणि त्याच्या पाठीवर लाथ मारीत व हिसडीत जोवर ती शेंडी अर्धी उपटून हाती आली नाही तो काफर, चोटीवाला काफर म्हणून शिव्या देत त्यास मारीत राहिला. बंदिवानाची ओरड ऐकून तो मोठा जमादार म्हणजे मिर्झा खान आला आणि आपल्याच गटातील एका पेटी ऑफिसरला पाहून उलट त्या बंदिवानासच नरोटी वाळगली म्हणून खटला करण्यास नेला. मी हा प्रकार पाहत होतो. मी जाता जाता त्यास खुणेने कळविले की माझी साक्ष दे. त्याप्रमाणे त्याने माझे साक्षीदार म्हणून नाव सांगितल्याने मला बोलवणे झाले. मी जाताच बलूची पेटीच ऑफिसर दही मागत होता. ते या हिंदू बंदिवानाने दिले नाही म्हणून त्यास ह्याने असे क्रूरपणे मारले म्हणून सांगितले. तेव्हा माझ्यावरच ओरडून छोटा बारी म्हणाला, हुजूर, ये बडा बाबू हर बखत हम मुसलमानों के ऊपर झूठी ग्वाही देता है. मी बंदीपालास सांगितले की आता या वेळेस त्या पत्र्याच्या छपरीत त्या बलूची पेटी ऑफिसराने चोरून भरून ठेवलेला दह्याचा लोटा आहे. आता चला मी तो दाखवतो. बंदीपालास मजबरोबर येणे भागच पडले. तो मिर्झा खान जमादाराच्या हस्तकास नेहमीच वाचवू इच्छित असे. पण मी मध्ये पडलेला म्हणून स्वारी उठली. त्या छपरीत नरोटीच्या ढिगाआड भरून ठेवलेला त्या बलूची पेटी ऑफिसराचा लोटा सापडला. साक्ष माझीच. सुपरिटेंडंट पुढे मी त्या हिंदू बंदिवानाच्या केलेल्या अकारण आणि क्रूर छळाची आणि काफर म्हणून शेंडी उपटण्याची माहिती सांगितली आणि जे मी सांगितले तेच अंगावरच्या वळांनी आणि दह्याच्या लोट्याने पण सांगितले. पर्यवेक्षक सुपरिटेंडंट रागाने लाल झाला आणि इतर पेटी ऑफिसरांसही धाक बसावा म्हणून त्याने त्या बलूची पेटी ऑफिसरास तोडून टाका म्हणजे त्याचा पट्टा हिसकावून घेऊन त्यास पुन्हा कामकरी बंदिवानात धाडून सक्त कष्टाचे काम करावयास लावले. अशा रीतीने काफराच्या उपटलेल्या शेंडीने मियाँ साहेबांची दाढीही पण उखडून टाकली. अशा प्रकारे छोट्या बारीच्या म्हणजे जमादार मिर्झा खान याच्या विरुद्ध त्याच्या अन्यायापासून हिंदू बंदिवानांचा बचाव करण्याच्या प्रयत्नाविषयी आम्हासही तो कितीदा पेचात धरे आणि त्याविषयी आम्हास किती छळ सोसावा लागे याचे दिग्दर्शन पुढे थोडे बहुत येईलच. त्याच्या विरुद्ध साध्या बंद्यात कागाळी करण्याची कोणाची छातीच नसे. राजकीय बंदिवानच जे काय साहस करतील ते. त्यातही 10-5 माणसे इतर हिंदूंविषयी कड घेऊन मिर्झा खान विरुद्ध खटले भरण्यास धसत. ह्यातील काही ठळक उदाहरणे पुढे सांगू. पण येथे ही एकच गोष्ट एवढ्यासाठी दिलेली आहे की बंदिवानात जे अन्न मिळावे म्हणून नियम होते ते फारसे आक्षेपाचे नसूनही ते अन्न बंदिवानांच्या तोंडात पडेतो त्यात ज्या चोऱ्या होत त्यामुळे शेवटी जे अन्न बंदिवानाच्या प्रत्यक्ष ताटात पडे त्या परिमाणाचे मानानेही बहुधा कमी असे. आता परिमाणाची गोष्ट सोडून दिली तर तेथील जेवणात दुसरी न्यूनता म्हणजे रुचीचीच नव्हे तर आरोग्यप्रदत्वाची होती. एक वेळ कमी भात द्या, पोळी पोटभर मिळाली नाही तरी चालेल, पण तो भात कच्चा देऊ नका. ती पोळी अर्धी भाजलेली, अर्धी जळालेली आणि केव्हा केव्हा कणकेचा ओला गोळा असलेली देऊ नका. अशी प्रार्थना आम्हा स्वतः अनेक वेळा करावी लागे. स्वयंपाक 700-800 माणसांचा स्वयंपाकी कोण गलिच्छ आणि सरकारी नियमाप्रमाणे काळजी न घेतल्याने केव्हा केव्हा तर भयंकर सांसर्गिक गुप्त रोगाने पछाडलेले त्यांचे ते घामट कपडे, भर उन्हात वाढताना तो डोक्याचा घाम त्यांच्या अंगावरून टपटप त्या वरणाच्या आणि आमटीच्या मोठमोठ्या डेंग्यात पातेल्यात आमच्या डोळ्यासमोर गळतो आहे आणि तीच आमटी आम्हास भुरकून मिटक्या मारीत खाणे भाग पडलेले. त्या स्वयंपाकांच्या तरी काय दोष, त्या वाढप्यांचा तरी काय दोष. भर उन्हात शेकडो बंदिवानांचा स्वयंपाक करून त्यास वाढताना त्या 4-5 स्वयंपाकांना जीव नकोसा होई. केवळ गुपचूप स्वयंपाकघरात काही एकाद दुसरी भाजी चोरून करून खाता येई म्हणून ते ती कामे करीत आणि ज्यांना तरीही ती असह्य वाटत त्यांनी नको म्हणून ऐकतो कोण. अशा स्थितीत रुचकर जेवण हा शब्दच बंदीगृहात आम्ही विसरून गेलो होतो. त्यातही बंदीगृहात अपराध्यात जे कोंडावयाचे ते त्यांना राजासारखे पंचपक्वान्ने झोडावयास कोंडावयाचे नसून संसारातील सुखास आपण आपल्या सर्वार्थ सुखलालसेपायी केलेल्या सामाजिक अपराधासाठी आचवतो ही जाणीव
अपराध्यात उत्पन्न व्हावी इतके त्यांचे आयुष्य बंदीगृहात नीरस केले जावे यासाठी हे तत्त्व आम्हास मान्यच होते. म्हणून जेवण रुचकर नाही ही न्यूनता बंदीगृहात जाणवते ते एक प्रकारे ठीकही होते. आणि सुक्याबरोबर ओले जळावे त्यानुसार साध्या अपराध्याप्रमाणे राजकीय बंदिवानासही त्यांचा स्वतंत्र वर्ग न केल्याने रुचकर अन्न न मिळण्याची पाळी यावी हेही अपरिहार्य असल्याने ते गाऱ्हाणे करीतही नसत. परंतु रुचकर नसले तरी नीट शिजवलेले आणि आरोग्यप्रद अन्न मिळावे इतकीच त्यांची मागणी असे. आणि अंदमानाचे अन्न बहुधा अत्यंत दुर्लक्षितपणे, घामटपणे, निष्काळजीपणे शिजवलेले आणि आरोग्यास हानिकारक असे हे राजकीय बंदिवानांचे सर्व बंदिवानांचे वतीने मुख्य गाऱ्हाणे असे. त्यांना ही गाऱ्हाणे करण्यासाठी खोटी गाऱ्हाणे करता म्हणून कितीदा शिक्षा झाल्या असतील. परंतु वर्षानुवर्षे ते अर्धे कच्चे, घामट आणि घातक अन्न खातही राजकीय बंदिवान त्या अन्नाविरुद्ध प्रतिवाद करण्यास जिवंत राहिल्याने शेवटी अन्न बरेच सुधारले होते. इतर बंदिवानास राजबंद्यांच्या आड दडून जे अनेक लाभ होत त्यातील हा लाभ अत्यंत महत्त्वाचा होता. वाईट अन्न किती वाईट असे त्याची कल्पना येण्यासाठी काही 2-4 ठळक उदाहरणे सांगू केव्हा केव्हा. कांजीत घासलेट पडलेले असे. कांजी पहाटे करावी लागे. थोरली डेग म्हणजे एक अजस्त्र तपेले चुलीवर चढे आणि त्यात कांजी शिजे. ती नीट झाली की नाही ते पहाटे अंधारात नीट दिसावे म्हणून घासलेटच्या पत्री चिमण्या हातात घेऊन कोणी अर्धाच जागा झालेला स्वयंपाकी त्या डेंगेत डोकावी. त्यावेळी त्या भिकार हात चिमण्या गत असल्याने किंवा पाहता पाहता तेल गळू लागे तो त्या वाकड्या केल्याने सगळ्या कांजीत घासलेट सांडे. पण 1800 माणसांची कांजी फेकता थोडीच येते. ही बातमी वर जाणे देखील त्या स्वयंपाक्यास आणि मिर्झाखानास घातक. म्हणून असे जेव्हा जेव्हा घडे तेव्हा ते ती कांजी तशीच बंदिवानास वाढीत. आम्ही जाण्यापूर्वी अशी घासलेट पडलेली कांजी दर महिन्यात 2 महिन्यातून एकदा मिळे. परंतु राजकीय बंदिवान गेल्यानंतर जसजसा तिचा गाजावाजा होऊ लागला तशी ती तुरळकपणे येऊ लागली. एकदा आम्ही अशी कांजी पिणार नाही म्हणून म्हटले असता बारीपर्यंत ती गाऱ्हाणे जाऊन तो आत आला. आमच्या शेजारच्या बंदिवानास ओरडून त्याने विचारले, क्या कांजी में सचमुच ही मट्टी का तेल पडा है? त्या बंदिवानास बारीने कोणतीही गोष्ट ओरडून विचारली म्हणजे उत्तर कसे द्यावे लागते माहीत होते. त्यांनी साफ सांगितले की नहीं साहब, बडा बाबू झूठ बोलता है. तेव्हा बारी रागाने फणफणत मला म्हणाला, सगळ्यांना कांजीत घासलेटचा वास येत नाही आणि तुला येतो काय? थांब, खोटी कागाळी केल्याचा खटला भरतो तुझ्यावर. असे ओरडत ओरडत तो निघून गेला आणि ती घासलेट पडलेली कांजीत सर्व कैद्यांना खावी लागली. कारण एक तर भुकेच्या तोंडी मिळणार नाही म्हणून काम तसे उपाशीच करावे लागणार आणि दुसरे त्याहून महत्त्वाचे कारण की तुरुंगात वाढले तितके खाल्लेच पाहिजे. फेकता कामा नये असा सर्वसाधारण नियम. कोणास कमी हो अधिक मिळणार नाही, जास्त हो फेकता येणार नाही. ठराविक ते सरसा खाल्लेच पाहिजे. अशक्त माणसास आणि सशक्त माणसास जे एक सरासरी माप ठरले असेल त्याप्रमाणे अन्न खाऊन सरासरीने जगलेच पाहिजे. गोष्ट अशी असते की अशा नियमांची बजावणी नेहमीच सक्तीने होते असे नाही. परंतु ती बजावणी पूर्वी जेव्हा सक्तीने वरचेवर करण्यात येई किंवा आजकाल करण्यात येते तेव्हा तिचा बंदिवानाचे प्रकृतीवर वाईट परिणाम घडल्यावाचून राहत नाही. आपणास प्रामाणिकपणाने नको असलेले अन्न उष्टाच्या कुंडीत फेकले असता ते तेथून बळाने त्याच्याकडून उचलून कोणी अधिकाऱ्याने त्या बंदिवानाकडून खावविल्याची उदाहरणेही घडत असत. त्या दिवशी ती घासलेटची कांजी ही बळाने सगळ्यांस खावी लागली ती याच नियमाच्या जोरावर. जर कोणा 10-5 बांध्यांनी ती फेकून दिली असती तर कांजीत खरोखर घासलेट पडले होते असे आम्हास सिद्ध करता आले असते. आम्ही मात्र ती तशीच फेकून दिली. पण भीक नको कुत्रा आवर असे समजून खटला भरण्याची धमकी लवकरच विसरून गेल्यासारखे बारीही चुप्प बसला. राजकीय बंदिवान अशा कागाळ्या वारंवार सुपरिटेंडेंटपर्यंतही नेत आणि जरी वरील उदाहरणाप्रमाणे त्यांचा बहुधा पाण उतारा करून तिकडे अधिकारी लक्ष देत नसत तरीही खालच्या अधिकाऱ्यांची एखाद्या वेळेस सुपरिटेंडेंट लहरीत असला की गुपचूप चांगलीच कान उघाडणी करे. अन्नाविषयी अशा कागाळ्या केल्याने बारीला भारी त्रास पडे. तो आपल्या राजबंदिवानातील हस्तकांकडनं अशी तत्त्वे उपदेशू लागे की अन्नासाठी पोट भरू लोकच काय ते भांडत बसतात.
त्यास राजबंदीवानातील झुंजार स्वभावाचे लोक उत्तरे देत की आम्ही स्वतः त्याहून वाईट अन्न खाऊन राहू, फार काय, अन्नाविणे 8-8 दिवस उपास करू, पण हजारो जणात जिवंत राहण्यास अवश्य इतके सुग्रास अन्न मिळावे म्हणून आम्ही झटत आहोत. पोट भरावायचे असले तर घरी काही आम्ही कोण आयर्लंडच्या रस्त्यातून 1 शिलिंग रोजमुऱ्यावर राबत नव्हतो. ह्या प्रकारानंतर सर्व राजबंदीवान त्या मिस्टरास धिक्कारू लागले आणि इतर बंदीवान म्हणू लागले की तुम्ही स्वतःच पाहिल्या ना, घासलेट आहे म्हणून म्हणत होता. तेव्हा त्या मिस्टरांनी शांतपणे उत्तर केले की अन्नाविषयी प्रतिकार करणे पोटभरूपणाचे हलकट कृत्य आहे, परंतु हेच मिस्टर लोक जेव्हा खोबऱ्याचा तुकडा चोरण्यासाठी अर्धा तास टपून बसत तेव्हा मात्र तो पोटभरूपणा स्वतःचे पोट भरणारा असल्याने भारी आणि सभ्य कृत्य होई. राजबंदीवनातील पोटभरू. राजबंदीवनातील जे कोणी बारीसाहेबांचे पोपट होऊन अन्नासाठी पोटभरू लोकच काय ते भांडतात, असे इतरास शिकवून त्यास बंदीगृहातील अन्न सुधारण्याच्या कामी प्रतिवाद आणि प्रयत्न करू नका म्हणून म्हणत, ते स्वतःच्यासाठी बारीसाहेबांच्या टेबलावरील फळे किंवा एखादा पावाचा तुकडा मिळण्यास त्यास मात्र अव्हेर करीत नसत. किंवा तुरुंगात कोणी गुपचूप चटणी चोरून आणली किंवा कांदा लपवून ठेवला तर तो साभार स्वीकारून चोरून चगळीत बसण्यास पोटभरूपणा मानित नसत. परंतु अशा तुसड आणि भ्याड उपदेशकांना भीक घालण्याइतके काही राजबंदीवानातले सर्वच लोक खुळे लोक नसत. ते वारंवार कच्च्या पोळ्या, कमी भात, घासलेट सांडलेली भाजी इत्यादी वस्तू पकडून त्याचा गाजावाजा आणि प्रतिवाद करीतच राहत. त्यायोगे शेकडो बंदीवानास राजकीय बंदीवानांचे आगमन म्हणजे एक इष्टापत्तीच झाल्यासारखे वाटत असे. जरी त्यांच्यात बारीसाहेबांविरुद्ध साक्ष देण्याची धमक नसे, तरी आतून ते राजबंदीवानास कृतज्ञ भावाने अनेक प्रकारे सहाय्य देत. किंबहुना त्यांचे मनपूर्वक सहाय्य आणि सादर प्रेम यांचा आधार नसता तर राजकीय बंदीवानांच्या छळास पारावारच उरला नसता. उघड साक्ष देण्याची त्यांचीच धमक नसे असे नाही, तर राजबंदीवानातही बारीविरुद्ध साक्ष देण्याचे धाडस सर्वच करीत नसत. एकदा एका राजबंदीवानाने घासलेट सांडलेली कांजी पकडली. तो ती खाण्याचे नाकारून बसताच इतरही 2-4 राजबंदीवान जे त्या भागात होते ते कांजी खाईनासे झाले. ते पाहताच साधे बंदीही त्यास थोडेसे मिळाले. होता होता बारी आला आणि दरडावून त्या उत्तर हिंदुस्थानी राजकीय बंद्यास म्हणाला, तू खोटे बोलून बंदीवानांची टोळी बिथरवतो आहेस. पहा, तुमच्यातले सुज्ञ आणि समंजस गृहस्थ कसे कांजीविरुद्ध चकार शब्द बोलत नाहीत. असे ओरडत तो त्यांच्या एका राजकीय बंदीवानातील माणसाळाविलेल्या गृहस्थास म्हणाला, वेल मिस्टर, कांजीत घासलेट आहे हे खोटे आहे ना. तेव्हा मिस्टर म्हणाले, मला काही वास येत नाही. झाले, ते समंजस ठरले आणि इतर सर्व बंदीवान खोटे ठरले. बारीच्या नाकाला तर घासलेटचा वास कांजीत ते भर डबा पडले असता तरी येतच ना. भाजीत गोम व साप. अंदमानामध्ये एक भयंकर जातीची गोम आहे. आम्ही मागे सांगितलेच आहे. त्या गोमीची लांबी 1.5 फूट असून विष जाज्वल्य असते. सकाळी बंदीवानांची एक टोळी बंदीगृहातील भाजी आणण्यासाठी धाडण्यात येई. रानात आणि मार्गाने ओसाड जागेत त्या देशात अळू यथेच्छ उगवते. त्यातच काही पालेभाज्याही उगवतात. ती टोळी हातात मोठमोठे विळे घेऊन ही बेटेची बेटे सरसहा कापीत जाई व त्या कापलेल्या पाल्याचे ढीगच ढीग रचून मग ते गाडीत भरून बंदीवानास धाडण्यात येत. तेच मोठमोठ्या जुड्या करून 2-4 विळेवर घाव करून त्या भाजीचा प्रचंड डेंगेत टाकण्यात येत आणि उबाळले जात. बंदीवानांची भाजी शिजवण्याचा बहुधा हा प्रकार असे. अशा चालढकलीत इतका निष्काळजीपणा केला जाई की केव्हा केव्हा ह्या भाजीच्या पाल्याच्या ढिग्यात मोठांली गोमी आणि सरपई त्या डेंगेत शिजले जात. अर्धी कच्ची ती भाजी तेव्हा वाढण्यात येई तेव्हा तेही सपासप वाढले जात. खाताना भाजीतले पान म्हणून उचलावे तो गोम हाती येई. परंतु अंदमानातील ही गोमीची आणि सापाची भाजी जरी एक आश्चर्यकारक मेवा होताच, तरी त्याहून ही आश्चर्यकारक मेवा म्हटला म्हणजे त्या प्रकारच्या भाजीत बारीसाहेबांच्या शब्दाचा आणि समर्थनाचा जो मसाला पडे. आम्ही एकट्यानेच नव्हे तर आपण आणखीही बऱ्याच राजबंद्यांनी स्वतः ह्या गोमी भाजून काढून दाखवल्या आहेत आणि लगेच बारीसाहेबांपर्यंत जाऊ नये म्हणून प्रतिवादही केलेले आहेत. परंतु त्या निर्ढावलेल्या अधिकाऱ्याने हसून उत्तरे द्यावी, ओ इट टेस्ट व्हेरी वेल.
सुपरिटेंडंटपर्यंत कागाळ्या केल्या तरी तेही होस हो करून निघून जात. निरुपायाने गोम किंवा सापाचा तुकडा फेकून देऊन बंदिवानांनी ती भाजी तशीच खावी, नाहीतर खावे कशाशी, आणि खाल्ले नाही तरी कामात थोडी सूट मिळणार. ते काबाड कष्टी काम करावे कशाच्या बळावर, हा पेच बारीच माहीत असे, आणि म्हणून तो किंवा कोणीही अधिकारी तिकडे फारसे लक्ष देत नसत. केव्हा केव्हा माझ्या आणि इतर राजबंद्यांच्या प्रतिवादाचा परिणाम होऊन बारीक थोडाफार ठपका मिळत असे. अशा पैकीच एका वेळेस ह्या गोमीच्या प्रकारावरून बारी मला शांत विण्याचा गोंजारीत म्हणाले होते, "ओ मिस्टर सावरकर, डोंट यू थिंक मच ऑफ दिस स्काउंडर्स? अहो सावरकर, ह्या बदमाश लोकांचा विचार सोडून द्या. तुमची समाजातील उच्च प्रतीची स्थिती मला माहीत आहे. हे पहा, मी तुम्हाला एकट्याला पाहिजे तर भाजी करून देतो, पण या सर्व बंदिवानांसमक्ष तुम्ही अन्नाबिन्नातून न्यूने उघडकीस आणू नका. ती गुरे आहेत. पाहता पाहता त्या माझ्या डोक्यावर चढतील. आजवर अशी शेकडो गोमी ह्या लोकांनी गुपचूप फेकून देऊन भाजी खाल्लेली आहे, पण त्यातला कोणीही मेलेला नाही. एकूण अशा विषारी भाजी खाऊन बंदिवान मेले की मग ती सुधारण्याची योग्य वेळ येईल अशी बारीसाहेबांची समजूत होती. दरवड्याने किंवा गोंजरण्याने अन्नाविषयी किंवा इतर गोष्टींविषयी बारीसाहेबांच्या आणि एकंदर व्यवस्थेच्या विरुद्ध आम्ही केलेल्या प्रतिवादाची तोंडे बंद न झाली तर ती बंद करण्याचा आणखी एक उपाय बारीसाहेब आणि मिर्झा खान यांच्याशी असे, तो म्हणजे अशा गोष्टींचे, उदाहरणार्थ प्रस्तुत प्रकरणी अन्न वाईट रीतीने शिजवल्याचे किंवा कमी दिल्याचे उत्तरदायित्व कोणातरी हिंदू पेटी ऑफिसरच्या डोक्यावर बळाने लादले. हा होय, कांजीत घासलेट पडले किंवा भाजीत तेलच घातले न जाता सगळे तेल चोरीस गेले तर त्याचा आम्ही गाजावाजा न करताच मिर्झा खानाने बारीपुढे त्या दोषात उत्तरदायी जबाबदार म्हणून कोणीतरी हिंदू पेटी ऑफिसर म्हणून उभा करावा. बारीने ते जाणून बुजून खरे मानून आम्हास सांगावे की पहा, कांजी बिघडवली म्हणून ह्या हिंदू पेटी ऑफिसरवर आता खटला भरावा लागेल. अशा वेळी एका निरपराधी हिंदू बंदिवानास शिक्षा ठरवून आपल्या अधिकारावर कोणत्याही पडीक मुसलमानाची नेमणूक तरी करवावी किंवा खटला भरू नका, आम्ही आपले गाऱ्हाणे परत घेतो असे म्हणून चुप्प तरी बसावे, असा पेच आम्हास पडे आणि स्वतः आम्ही तरी अशा प्रसंगी बहुधा चुप्प बसत असू, पण एका हिंदूस विनाकारण अधिकारावरून काढण्यास कारणीभूत होत नसू. तथापि या सर्व उपायांनीही जेव्हा काही केल्या राजकीय बंदिवानांचा बंदीगृहातील अन्न सुधारण्याचा उद्योग शिथिल होईना, तेव्हा शेवटी आमचे अन्न, विशेषतः भाजी आणि पोळ्या सगळ्यांपेक्षा नीट शिजवून भाजून आणल्या जात. पर्यवेक्षक मधून अन्न खाऊन पाही, त्यास दाखविण्यासाठी काही चांगल्या पोळ्या भाजून ठेवण्यात आलेल्याच असत. त्याच राजकीय बंदिवानांना वाटण्यात येत त्याप्रमाणे राजकीय बंदिवानांना तरी थोडेसे बरे अन्न मिळू लागले. हा या चळवळीचा महत्त्वाचा लाभ झाला, कारण त्या वर्गातील लोकांवर बंदीगृहांच्या कुत्र्यास आणि कच्च्या अन्नाचा परिणाम जन्मभर काबाड कष्ट आणि ओले कोरडी अन्न याची परिचित असलेल्या सर्वसामान्य बंदिवानांपेक्षा अधिक घातक होती, हे सांगावयास नकोत. आरोग्यकारक अन्न ही विलासाची गोष्ट नसून जगायचेच साधन होते, आणि स्वार्थपरायणतेचा लवलेश स्पर्श न करता आणि मार्गाचा प्रश्न सोडला तरी परमार्थात अनेक त्या कष्टभोगी लोकांचा संग जिवंत राहणे हे समाजहितास निःसंशय अधिक लाभकारी होते. अशा विश्वासाने आणि बुद्धीनेच ही चळवळ चालली होती. आश्चर्याची गोष्ट ही की त्या चळवळीत बारीच्या त्रासात भिजून जे जळबळीस पोट भरून पणाची चळवळ म्हणून आपल्या त्या बारीच्या त्रासास भिवून जे चळवळीस पोटभरूपणाची चळवळ म्हणून आपल्या त्या भ्याडपणास लपवून पाहात, त्यासच राजकीय बंदिवानांसाठी जेव्हा बारी स्वतंत्र अन्न काही अशी करू लागला, तेव्हा त्या नीट भाजलेल्या पोळ्यांवर राजबंदिवान म्हणून अधिकार सांगण्यास मात्र काही वेळ एक संकोच किंवा पोटभरूपणा वाटत नव्हता. राजकीय बंदिवानास थोडेफार बरे अन्न मिळाल्याने जरी एक लाभ झाला तरी त्यायोगे ते स्वस्थ बसले नाहीत. तर वेळोवेळी इतर बंदिवानास पुढे करून किंवा स्वतः त्यांची अन्नाची गाऱ्हाणे लाढून त्यांनी बंदिवानाच्या अन्नात 5-6 वर्षात ठळक
फरक घडवून आणला. पुढे एक पर्यवेक्षक चांगला आला आणि त्याच्या येण्यास आणि त्यांच्या चांगुलपणात जागे ठेवण्यास हिंदुस्थानातील वर्तमानपत्रास आणि कौन्सिलात जी अंदमानविषयक चर्चा चालू झाली तिचाही उपयोग झाला. त्यामुळे अन्न हळूहळू साधारण बंदिवानांचे हे कष्ट बरेच कमी झाले. अन्न वाईट, आरोग्यघातक आणि क्वचित प्रसंगी कमी मिळत असल्याने जितका त्रास होई तितकाच त्रास खाईतो त्या पद्धतीने बंदिवानास वागविण्यात येई त्या पद्धतीने होत असे. कारण जेवणाच्या वेळेस बंदिवानांच्या पंक्ती भर उन्हात आणि पावसातही बसवण्यात येत असत. कोणीही पंक्तीबाहेर बसू शकत नसे. या प्रकारचा प्रतिकार करण्यासाठी राजबंदिवानातील मंडळी अन्न थाळीत पडताच उठून सावलीत जाऊन बसत. पेटी ऑफिसर शिवीगाळ करी. बारीही येऊन पंगत सोडली म्हणून सावलीत जाऊन बसत. पेटी ऑफिसर शिवीगाळ करीत. बारीही येऊन पंगत सोडली म्हणून खटले करी. बंदिवानास चिथवतात म्हणून पर्यवेक्षक शिक्षाही ठोठावी. पण राजबंदिवानास झुंजार पक्षाचे लोक उन्हात व पावसात पंगत सोडून छायेत जाऊन बसण्यास सोडीत ना. छायेत जेवण्यापुरते तरी का बसू देत नाही ते विचारता बारी सांगे. मी त्या बंदिवानांना सावलीत बसवून तर मजवर बंदिवानांशी भाईबंदी केल्याचा आरोप वरचे अधिकारी करतील. आणि बारीचे म्हणजे अगदी खोटे नव्हते. पुष्कळ वेळा तरी तो स्वतः त्रास देई. त्रास देण्याचे उत्तरदायित्व सर्वस्वी बारीसाहेबांवरच नसून ते एकंदर बंदिवानांच्या धोरणावरच असे हे ध्यानात ठेवले पाहिजे. कारण बंदीगृहात जेवताना बंदिवानास